बारामतीमधून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनेकदा दिलेले, मात्र अजितदादांनीच बारामतीतून निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले। बारामतीत कारभारी चौकात अजित पवारांची गाडी अडवत कार्यकर्त्यांनी अजितदादांना साकडं घातलं, आंदोलन केलं। बारामती मतदारसंघातले राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते यासाठी जमलेले। दादा उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी या कार्यकर्त्यांची भूमिका होती। अखेर पोलिसांनी त्यांना बाजूला केलं आणि अजित पवारांचा ताफा हा पुढे रवाना झाला। दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादा बारामतीमधूनच निवडणूक लढवतील अशी घोषणा काही वेळापूर्वीच केलेली आहे। दादांनी उमेदवारी आपली निश्चित करावी ही संपूर्ण तालुक्याची एक इच्छा आहे, कारण दादा नसेल तर बारामती शून्य आहे। पोरांच्या संकुलाचा अर्थ असला किंवा कोणाचा अर्थ असला, ज्या त्या कामात आम्हाला अजितदादांनी सहकार्य केलेले आणि जिथे जिथे अडचणी आहेत तिथे तिथे गाड्या आमच्यासाठी उपयुक्त आहेत। दादांना या ठिकाणी आपण बारामती मधून निवडणूक लढवणार आहोत हे जाहीर करण्यासाठी सांगणार आहोत आणि दादांना ठाम विश्वास देणार आहोत की या अगोदर जसे बारामतीकर आपल्या बरोबर ठाम उभे राहिलेले आहेत तेवढेच मताधिक्याने आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्याला निवडून आणणार आहोत। आपण आपली उमेदवारी जाहीर करावी, आज आमचा हट्ट असणार आहे आमच्या नेत्याकडे। अजित दादा बारामती, मी अधिकृतपणे तुम्हाला सांगतो कि काय संभ्रम नको ठेवा। हाँ, एक सीट मैंने स्वयं डिक्लेयर कर दिया। पार्टी का वर्किंग प्रेसिडेंट होने के नाते ये अधिकार, क्योंकि उनकी सीट वो खुद कैसे तय करेंगे वो तो मुझे तय करना पड़ेगा, इसलिए मैंने कर दिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।